नमस्कार मित्रांनो आणि दत्त भक्तजनांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर देवांच्या गोष्टी दत्त. तुम्हाला कधी विचार आला आहे का, पंचमहापाप म्हणजे नेमकं काय आणि ते कसे नष्ट होतात? आज मी तुम्हाला याबाबत थोडीशी माहिती देणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्नाला. पंचमहापाप म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील पवित्र ग्रंथ आहे, जो सरस्वती गंगाधर स्वामींनी रचला आहे. यात श्री दत्तात्रेयांच्या अवतारांचे, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांचे चरित्र, कथा आणि उपदेश आहेत. ग्रंथातील पंचमहापातक हे हिंदू शास्त्रांप्रमाणे आहेत आणि गुरुचरित्रात यांचा उल्लेख विशेषतः अध्याय 7 म्हणजे गोकर्ण महात्म्याच्या कथेत आणि इतर ठिकाणी येतो. ग्रंथात महापाप हे पंचमहापातक म्हणून वर्णित आहेत. हे पाप इतके भयंकर आहेत की ते करणाऱ्याला नरक यातना, जन्ममृत्यू चक्र आणि दुःख भोगावे लागते, पण गुरु शरणागतीने ते मिटतात. यामध्ये सर्वात पहिले महापाप आहे ब्रह्महत्या, म्हणजे ब्राह्मण हत्या किंवा समतुल्य पाप, अर्थात ब्राह्मणाची किंवा ज्ञानी व्यक्तीची हत्या, गोहत्या म्हणजे गायीची हत्या, गर्भहत्या म्हणजे भ्रूण हत्या किंवा आत्महत्या याद येते. हे पाप सर्वात मोठे मानले जाते, कारण ब्राह्मण हे देवता स्वरूप असतात. गुरुचरित्रात याचा संदर्भ अध्याय 7 मध्ये गोकर्ण महात्म्याच्या कथेत येतो. यामध्ये आत्महत्या हे महापाप म्हणून सांगितले आहे. तसेच अध्याय 28 मध्ये गोहत्या म्हणजे यामध्ये गौतम ऋषींच्या गायीची हत्येचे उदाहरण आहे, ज्यात पापाचे परिणाम आणि प्रायश्चित्त सांगितले आहे. हे पाप करणाऱ्याला रोग, दारिद्र्य आणि नरक भोगावे लागतात. उदाहरण, एखाद्या व्यक्तीने अनावधानाने गोहत्या केली तर त्याला जन्मभर दुःख, परंतु गुरुचरित्र पारायणाने, विशेषतः अध्याय 7 ने हे पाप नष्ट होते. श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या कृपेने अनेक कथांमध्ये हे दाखवले आहे. दुसरे महापाप आहे सुरापान किंवा मद्यपान, दारूचे सेवन, विशेषतः ब्राह्मण किंवा सात्विक व्यक्तींसाठी. हे पाप मनाला दूषित करते आणि बुद्धी नष्ट करते. गुरुचरित्रात याचा संदर्भ अध्याय 7 आणि 14 मध्ये आहे, ज्यामध्ये मद्यपान हे पाप म्हणून उल्लेख आहे. गोकर्ण कथेत दुष्टभ्राता आत्मारामच्या पापांमध्ये मद्य सेवनाचा समावेश आहे, ज्यामुळे त्याला नरक मिळतो. हे पाप करणाऱ्याला व्यसन, कुटुंबनाश आणि आध्यात्मिक अधोगती होते. उदाहरण, मद्यपानाने मनुष्य पशुतुल्य होतो. श्री दत्तात्रेयांच्या भक्तीने आणि गुरुचरित्र श्रवणाने हे पाप मिटते. अध्याय 7 चे पारायण विशेष फलदायी. तिसरे महापाप आहे स्थेय किंवा सुवर्णस्थेय, अर्थात चोरी, विशेषतः सोन्याची चोरी, इतरांच्या संपत्तीची चोरी, विशेषतः ब्राह्मणाचे सोने किंवा पवित्र वस्तू चोरणे. हे पाप लोभीपणाचे मूळ आहे. अध्याय 7 मध्ये गोकर्ण कथेत चोरीचे पाप सांगितले आहे. तसेच अध्याय 30 मध्ये दान धर्माच्या उल्लेखात चोरीचे परिणाम वर्णित आहेत. हे पाप केल्याने चोराला दारिद्र्य, अपमान आणि जन्मजन्मांतर दुःख होते. उदाहरण, सोने चोरणाऱ्याला रोग आणि गरिबी. गुरुचरित्रातील दान कथा म्हणजे अध्याय 18 आणि पारायणाने हे पाप जाते. चौथे महापाप आहे गुरुतल्पगमन, म्हणजे गुरुपत्नीशी व्यभिचार, अर्थात गुरुची पत्नी किंवा गुरुसमान स्त्रीशी अवैध संबंध ठेवणे. हे गुरुद्रोहाचे सर्वोच्च रूप आहे. गुरुचरित्रात याचा संदर्भ अध्याय 7 मध्ये येतो. हे स्पष्टपणे महापाप म्हणून सांगितले आहे. गुरुमहिमा वर्णनात गुरुद्रोहाचे परिणाम सांगितले आहेत. हे पाप करणाऱ्याला महारोग जसे कुष्ठरोग आणि नरक मिळू शकते. गुरुचा विश्वासघात करणाऱ्याला जीवनभर क्लेश मिळू शकतो. गुरुचरित्रातील गुरुशरण कथा म्हणजे त्रिविक्रम भारतीची कथा अध्याय 24 आणि पारायणाने हे पाप मिटते. शेवटचे महापाप आहे महापातक संयोग, म्हणजे महापापीशी सहवास, म्हणजे वरील 4 महापाप करणाऱ्या व्यक्तीशी सांगड, सहभोजन किंवा संबंध ठेवणे. हे पाप संक्रमित होते. गुरुचरित्रात याचा संदर्भ अध्याय 7 मध्ये येतो. 7व्या अर्ध्याच्या गोकर्ण कथेत दुष्ट व्यक्तीशी सहवासाचे परिणाम सांगितले आहेत. याचे परिणाम काय, तर हे पाप करणाऱ्याला अप्रत्यक्षपणे तेच पाप लागते, जसे कुटुंबनाश. उदाहरण आहे की दुष्ट मित्र संगतीने जीवन बर्बाद होते. याचे निवारण म्हणजे सत्संग आणि गुरुचरित्र श्रवणाने हे पाप जाते. या अतिरिक्त इतर पाप देखील आहेत. यामध्ये गुरुनिंदा, पितृद्रोह, गोहत्या, आत्महत्या इत्यादी पापांचाही उल्लेख आहे. उदाहरण अध्याय 6 मध्ये गुरुकोप आणि त्याचे निवारण आहे.
ग्रंथ सांगतो की गुरुचरित्र पारायणाने पंचमहापाप नष्ट होतात आणि सद्गती मिळते. विशेषतः सप्ताह पारायण किंवा नित्य श्रवण फलदायी आहे. पुराणांमध्ये हे पाप मनुस्मृती अध्याय 11 आणि विष्णू पुराणातही सांगितले आहेत, पण गुरुचरित्रात दत्तकृपेने ते सोपे निवारण सांगितले आहे. आजच्या काळात हे पाप रूपक म्हणून घ्या. उदाहरणार्थ, ब्रह्महत्या म्हणजे ज्ञानाचा नाश, मद्यपान म्हणजे व्यसन, पण ग्रंथानुसार ते शाब्दिक आहेत. हे स्पष्टीकरण गुरुचरित्राच्या मराठी भाषांतर जसे नवनाथ भक्तिसार आणि पारंपरिक व्याख्यानांवर आधारित आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर. जय श्री गुरुदेव दत्त.